गाईज काल मी खूप सगळी भाजी मागवली होती कारण की आता महिना सुरू झालेला आहे आणि हॅपी डिसेंबर. डिसेंबर हा मंथ मला खूप जास्त आवडतो कारण की एका वर्षाची एंडिंग असते आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण वेट करत असतो. सो डिसेंबर इज अ गुड मंथ अँड विंटर सुरू आहेत आणि बघू शकता छानपैकी जॅकेट्स घातलेले आहेत आणि मी खूप सगळी भाजी मागवलेली आहे. कॉर्न, पोटॅटो, टोमॅटो, अनियन्स, कॅप्सिकम, कॉलीफ्लावर्स आणि त्याच्यासोबतच पालेभाज्या पण मागवलेल्या आहेत कारण की मिहीरला पालेभाज्या खाणं खूप जास्त गरजेचं आहे. तो खात नाही, पण मी काय करते की कधी पावभाजी बनवली तर त्याच्यामध्ये पालक मिक्स करून देते. कोरिएंडर तो अजिबात खात नाही, कोथिंबीर. सो मी त्याला कोरिएंडर म्हणजे काळा मसाला, तांबडा मसाला आणि आमच्या सांगलीकडचा मसाला असतो, कच्चा मसाला, जो की यम्मी असतो, तो पण बनवते. आणि भरपूर गोष्टी आहे मुलांना खायला घालायला आजकाल. तो कारण की मी डाएटमध्ये बीन्स खूप जास्त खाते, सो तो पण बीन्स खायला सुरू झालेला आहे. आय एम सो हॅपी. आणि भेंडी खातो, खूप सगळ्या भाज्या तो आता खायला सुरू झालेला आहे. सो थंडीचे दिवस चाललेले आहे. कीप युअर सेल्फ हेल्दी, वॉर्म आणि जॅकेट्स वगैरे घाला कारण की एन्व्हायरमेंट चेंज झालेलं आहे. मुलांना पण स्वेटर, इनर्स जे थर्मल आहेत त्या गोष्टी घ्या. सो चला काही, जसं की तुम्ही बघितलं, मी खूप सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या आणि खूप छान छान भाज्या आणल्या होत्या जे की मिहीर खातो. सोबतच आमच्या सोसायटीमध्ये कोणाचं तरी लग्न झालं असेल, सो तिथे गोंधळ होता, सो त्याचा खूप छान आवाज येत होता. सो हे ऐकत ऐकतच घरामध्ये आलेली होती माझी प्रिय अस्वी, जे की माझी नेबर पण आहे. आणि ती ए माऊ करत खूपच गोड एकदम छोट्या आवाजामध्ये माझ्याजवळ येते आणि आता आमची खूप छानपैकी फ्रेंडशिप झालेली आहे. तर ती माझ्यासोबत राहते पण आणि आम्ही माझ्या हाताने खाते पण. सो मला पण खूप जास्त आवडतो. जेव्हा मी प्रेग्नेंट होते गाईस, तेव्हा मला असं वाटायचं की मला डॉटर व्हायला पाहिजे, बिकॉज आय लव्ह गर्ल्स. आणि सगळ्यांना माहिती आहे की जर माझी मुलगी झाली असती तर तिचं नाव मी मीरा ठेवलं असतं, बिकॉज आय लव्ह मीरा. आणि ह्याच्यासोबतच मला अजून एक गोष्ट सांगायची. रिसेंटली आय एक्नॉलेज वन थिंग की आपल्यामध्ये खूप सगळ्या लेडीज ज्या आहे त्या मेंटल इलनेसनी फेस करतात. मेंटल इलनेस इन टर्म्स ऑफ डिप्रेशन, एन्झायटी अँड ऑल अदर फॅमिली थिंग्स. सो गाईज, प्लीज कन्सल्ट डॉक्टर. सो ह्याच्यासोबतच मी, विशाल आणि माऊ निघालो संध्याकाळी आईस्क्रीम खायला नॅचरल्सची. सो विशालचा हे खूप फेवरेट गोष्ट आहे की तो कुठेही बाहेर जाताना सर्वात पहिले आमची गाडी क्लीन करतो. नॉट ओन्ली ही नवीन आहे म्हणून, आमची जेव्हा ब्रेझा होती ती पण तो सेम करायचा, खूप छानपैकी क्लीन करायचा. चला मी तुम्हाला दाखवते आतून. सो खूपच अमेझिंग आहे नवीन क्रेटा. फायनली आम्ही पोचलेलो आहे नॅचरल्स. सो नॅचरलमध्ये मी घेतलेलं होतं टेंडर कोकोनट आणि विशालने आय डोंट नो काय घेतलं होतं. याच्यासोबतच आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि आपला दिवस इथे संपतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. असंच खूप सगळं प्रेम देत राहा.